हॅलो फ्रेंड्स, तर आज मी घरी तूप तयार करून घेणार आहे. त्याकरता मी साधारण 15-1 दिवसाचं साय असं साठवून घेतलेलं आहे. आता मी त्याचं लोणी तयार करून घेणार आहे. तर लोणी तयार करण्याकरता मी थोडी साय, आईस क्यूब आणि थंड पाण्याचा वापर करणार आहे. तर उन्हाळ्यात काय होतं, लोणीचा गोळा ना असा वितळल्यासारखा फॉर्म होतो. थंड पाण्यामुळे छान घट्टसर गोळा तयार होतो आणि नंतर मग आपल्याला वॉश करताना त्रास होत नाही. लोणी तयार करून घ्यायच्या बऱ्याचशा पद्धती आहेत, पण इथे मम्मी आणि आई ज्या पद्धतीने घरी तयार करून घेतात तसंच मी सुद्धा करणार आहे. इथे मी तुम्हाला सजेस्ट करेल की यूज अँड थ्रो बॉटलचा यूज करावा. काय होतं, ते चिकट हात आपण बाटलीला लावतो आणि मग ती बाटलीसुद्धा वॉश करायची. कशाला उगाच, फेकलेलीच बरी. बरीचशी भांडी आधीच निघतात. आणि हा गोळा मी मस्तपैकी छान 5 ते 6 वेळा धुवून घेतलेला आणि तो तापायला ठेवणार आहे. तर तूप तयार होईस्तोवर मी मस्तपैकी फ्रीजसुद्धा स्वच्छ करून घेतला. कारण आता काय होणार आहे, ती तुपाची भांडी सगळी मलाच धुवावी लागणार आहे. तशा आजी घरी येणार आहेत, पण आई आणि मम्मी तुपाची भांडी स्वतःच धुतात आणि मी सुद्धा आता त्यांच्यासारखं करायला लागली. इथे तूप बनून तयार आहे आणि मी आता ते मस्तपैकी डब्यामध्ये भरून घेणार आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यात गावाला जाणार आहे, तर हा डबा मी तिथे घेऊन जाणार आहे. आणि गंमत म्हणजे काय, हिवाळ्यात काय होतं, जेवायला बसलं की नेमकं ते तूप गरम करून घ्यावं लागतं. गोठलेलं असतं ना. आता तसं काही करायची गरज नाही. खूप सुंदर असा सुगंध येतोय. मस्तपैकी तूप बनून तयार.